ओम नमः शिवाय. महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज श्रावण सोमवार आपण 12वा अध्याय शूल्यामृत ग्रंथाचा 12वा अध्यायाचं पूर्ण पारायण करणार आहोत. अवश्य ऐका आणि फलप्राप्ती करून घ्या. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ पूर्ण श्री बाल तरुण वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्य जाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत श्रंगारिले तेने बक्षिले जे अन्न जैसे पशु बक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्रतयाचे वाल्मिक छिद्रवत कर्ण दशमुखावत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जान विऊनी वांज जाहली. जो शिवभजनाविन तो जाऊ समुद्रात बुडून आत्मा भस्म वडवागन का सरपडून खोतयाशी तरी सर्वणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख देतो सर्वदा की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रतिवंत त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जीवी ताहुनी वाढ गोष्टी लागती कृणास गोड तैसे कथा सर्वणी ज्याचे न पुरे कोड सर्व टाकून जाईजे. गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पुत्र आल्या अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनाशी सापडे धन की जन्मांदाशी आले नयन की तृष्णेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावे सर्व काम टाकून चिंता दूर करून सर्वणी सादर वैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा दूर मनोनी की हा शंकरचे मानोने धरीजे पूजनी आदर सुरवीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैशा सुधार सधरा तैसा वक्ता शिवचरित्रा कर्णाद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वता न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे परी ते पिशाच जन्मी पावती. वक्त्याशी छळिता उधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेते कोणाशी मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाई उठून तरी तो अल्पायुष्य जाण संसारी अपदा बहुभोगी. कुटील खळधूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परिणव ज्वारिता विषवत ते तैसा सर्वणी उतर्क घेऊन करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले सर्वण नरकाशी कारण पुढे गेले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेचे फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रति अत्यंत धन देता कोश बहुत भरे निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रुतयाची वाढत असे. एवं पूजिता षोडोपचार तेने तुष्टमान होये उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती. त्याशी कदा नाही दारिद्र्य शेवटी स्वस्पदा नेईल भालचंद्र कथेशी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाला उष्णीश काढिता नये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्याची जाचिती नाना यातना भोगवती मूळ व्यास वचन प्रमाण आहे. एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्री यावे पाने मग निद्रा गैशी स्फरेल. वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे टाकावे कर जोडून निद्रा नये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे.
वक्त्याहुनी उंच आसन ततोता, ते तेन बैसावे धरुणी अहंता, हे न मानिती ते कागत तोता, जग पुरीश बक्षिती. जे बैसती विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन, पाय पसरती त्यास सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती, बळीच जेटा घालून बैसती, त्याशी यमदूत बांधून नेती नेऊन टाकती नरककुंडी. जो सर्वणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन, बैसे नमस्कार केली वाचून, वंश वृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होई सदा वटपटी, हर्षे टाळिया न वाजवी हटे, तो कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हिळशिती, ते शतजन्मे सारमेय होती, दुरुत्तरे बोलते निश्चिंते जन्मा येते सरडाच्या. जे सर्वने न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर, जे उच्छोदिती शिवचरित्र, ते वक्र योनी पावती. वक्त्याशी देता आसन, शिवसान्निध्य बैसे जावोन, वस्त्रे देता न प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण, भक्तिवैराग्य अंगी पूर्ण, यदर्थी कथा सुगम जान, झेने अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक मंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष चार कर्मी. धर्म नाहीच अनुमात्र, अनाचारी परम पवित्र, जप तप विधी वर्जित अग्निहोत्र. वेदशास्त्र कैसे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकास तयास बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ आधीच जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणीय पवित्र. तस्कर चहाडा आणि जार, मद्यपी मार्ग दुराचार, माता पिते यांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीचा एक विप्र, नाम तयाचे विदुर, वेशेशी रत होरात्र, काम कर्दम रुळत. त्याची श्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम, एके जाराशी असता सकाम, भ्रतारे जापोनी धरिली. जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिदला मार, येथेच लता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालीस जार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले विप्रविदुर, तुवा द्रव्य अपार मिळविले, ते द्रव्य दे मजला गुण, मी देईन वारांगणेशी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोटून, एकता मारी पुढची तो. मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगणेशी देत, तेही समर्पिता राहते. ऐशी दोघेही पापे चरत, तो विदुर विप्र पावला मृत, यमदूतीनेला मारित, बहुत जाचती तया ते. कुंभे पाकादी परमदुःख, भोगोनिया तो शतमूर्ख, मग विद्यांचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच चाहला. आळे पिळे अंगाशी देत, हिंडे सुधा तृष्णा पीडित, रक्तवर्ण अंग तयाचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षाशी घेत टांगून, सवेचे हाक देत फिरेवन, रक्तपिती भरोण सर्वांग त्याचे नासले. कंटक वन परमदुर्धर, न मिळे कदा फलमूल आहार, आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रदो. इकडे बहुला धवर हित, एक होता तियेशी सुत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेशी. तवा आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेशी चालिले सर्व, नाना वाद्य वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरवती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष, कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्याच्या संगती बहुला निगत, सवे घेऊन धाकटा सुत, गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन, प्राण सर्वणे बैसली येऊन, तो निरूपण निघाले. जीवनिता जारीन, तिसय मधुत नेती धरोण, लोह परिगतप्त करुण, स्वरग्रहा माझी घाली ती. ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेची शनी, अनुतापांगी भरोणे रडू लागली अट्टहासे. मग पुराणिकाशी समस्त, आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर, ताडण करतील मजा पार,
ते वेळी मज कोण सोडविणार, दुःख पार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार. गळा पाश घालून यमकिंकर, करीती मार तप्त शस्त्रे. नाना परी विटंबविती, अशी पत्र वनी हिंडविती. उपराटे बांधून टांगिती, नरखुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून, त्यावरी लोळविती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून, वरी टांगती नेऊन. भूमीत मज रोवून, तप्त शरे मार करीती. तप्त शुळावरी घालिती, पायी चंडशिळा बांधिती. महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथून. बहुलेशी गोड न लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन. मने मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मजतारी येथून, आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षरी मंत्र, चांगे बहुले प्रति सत्वर. शूल्यामृत सुरसपार, सर्वण करे विश्वद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त. सर्वण भक्ती अवघ्यात, श्रेष्ठ ऐशे जाणे जे. सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मोह हे सहज मग. निर्मोहत्वे उच्चित उद्वेग, कैसा मग त्यायाशी. बहुला झाली परम पवित्र, शिवनामे जपे अहोरात्र. दोष न उरे तिळ मात्र, सुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा. की लोह लागता परिसा, चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजचे अग्निमय झाले. गंगेशी ओळ मिळाले, गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष. श्रवणाहुनी मननास, सचेतना सहजची. मननाहुनी निज ध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस. मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वदा. बहुला निर्दोष होऊन, सर्वणे झाली सर्व पावन. जिव्हेने करू लागली शिवकीर्तन, मग कैचे बंधन तियशी. सर्वणे थोर थोर पावन होत, सर्वणे याच जन्मी मुक्त. न लगे तीर्थाटन सर्व बहुत, सर्वणे सार्थक सर्वही. ज्याशी न मिळे संत समागम, सर्वण त्याने करू जावे तीर्थाटन. न लगे अष्टांग योग साधन, करावे सर्वण अत्यादरे. योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण. न विदा भक्तिपूर्ण, सर्वणेची होता आहे तसे. चारी वर्ण चारी आश्रम, सर्वणेची पावन परम. असो बहुलेश संत समागम, सर्वाहुने थोर वाटे. गुरुची सेवा खंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षत्री. जटावकल जिनधारी, तीर्थ करी नित्यस्नान. सर्वांगी भस्मलेपन, करी पुण्य रुद्राक्ष धारण. सर्व आप्त सोडून या जाण, गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षत्र पुण्य पावन. तेथीचा महिमा विशेष पूर्ण, तृतीय अध्यायी वर्णिला. स्वकीर्ती तपपुष्टीवर्धन, बहुलेने तिने देह जाळून. त्याची भस्मांगी चर्चून, झाले पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदाप्रती नेली. एवढी पापीनं उद्धरिली, चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन, बहुलेने केले बहुत स्तवन. मग अंबेचे स्तुती करिता पावन, झाली प्रसन्न ही मन कन्या. मने इच्छित वर मागत्वरित, येरी मने पती पडेला गतीत. कोटे आहे न कळे निश्चिंत, पावन करुणी आणि येते. मग ते त्रिगजननी, अंतरी पाही विचारुनी. तो विद्यांजळी पिशाच होणे, रतड हिंडे पापिष्ट. मग बहुलेशी मने भावाने, जाई सवे तुंबर घेऊनी. पतिसाने विद्यांधरी होणे, श्रवण करवी शिवकथा. मग गेली विद्यांचळा, तो पिशाच नग्न देखिला. धरोणे वृक्षाशी बांधिला, तुंबरे बळ करोनिया. मग वाल्किका काढून, सत्व स्वर मिळवून. आरंभिले शिवकीर्तन, ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन सराज, तुंबरे मात्रा देता सतेज. सावध झाला विदुरद्विज, म्हणे मज सोडा आता. मग सोडताची धावून, धरिले तुंबराचे चरण. म्हणे स्वामी धन्य धन्य, केले पावन पापी याते. श्रीयेसी म्हणे तू धन्य साचार, केला माझा जीव उद्धार. मग तुंबरे शिवपंचाक्षर, त्याशी मंत्र उपदेशिला. त्याचा करिता जप, तव विमान आले सतेज रूप. विदुर झाला दिव्य रूप, श्री सहित विमाने वैसला. आणली शिवापाशी मिरवित, दोघेही शिवचरणी लागत. लवन जळ विरत तैशी,
मिळत शिवरूपी। जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवरूप जाहली। ज्योती मिळाली कर्पुरी गंगा समावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊन या। शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपन उद्धोरण गेली किती संख्या नाही। भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे। हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म सोकरी घेऊन अंगी चर्ची उमा रमण तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला। नवल शिवाचे चरित्र तेथेच उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडून। मने वृक्ष भज ध्वजा शिव सदा शिवा मज काही सांगिजे सेवा शंभू मने मज नित्य दवा चित्ता भस्मानो देईजे। नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐशी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला। कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा सुधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जाशी। शिवरात्री सोमवार प्रदोष सदा एके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीस अंगीकारी सदरे। जे का भक्त भेद प्रेमळ त्याच्या मुंडाची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे। तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे वस्ती गेली स्मशानी। पंचभूतेत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळवणे समस्त सर्व निरसोने जे व्रत स्वात्मसुख भस्म होतेची। तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्चे दयाळ तो अमृत मृत कोरपाळ षडविकार सहित जो। अस्ति व्यायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षोडश विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो। जो षडगुण ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण कोटे ऐशे कोटे असेना। अनेक षडचिन्ही मांडित ती एका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंत्रत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्हे मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध वेद भेदरहित जो। भक्तरक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निर्मून धाडीला भस्मानावया। ऐसे नित्य अनिता चिता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्योत्तम म्हणेन संहारुणे टाकू। हे संहारुणिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जन मंडळ शुक्र कमलोद्भव जिंकावे। विष्णू आणि धरजुटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मेचेंद्र होईन। ऐसे मने बांधोनी गाठी कैलासा केला तो कपटी मने ऐकतो धरजुटी भस्मसृष्टी न मिळे कोठे। 4 लक्ष मनुष्य योनी पाये नित्य 1.25 लक्ष घडामोड होय सो दिली सर्व वनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची। ऐशी कपट भक्त दावी परम मने माझा टाळतो नित्यनेम तुझा अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे। मने हरा पंचवदना वीर पक्षा त्रिपूर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माता माते। मज देई एक वर ज्याच्या माता ठेवी न कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधेने। म्हणून लोटांगण घालीत इतुके माझे चालवी वृत्त निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला। मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी या शिवर देतात धरित्री भस्म करील निर्धारे। महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन माश आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिला भुभुजे। आधीच जार कर्मेरत त्याशी प्रभुत्व दिले श्री राज्यात ती मद्यपियासी दावीत सिंधीवन साक्षेपे। मर्कटाशी मद्यपान
त्यात झाले वृश्चिकदंशन, त्या हिवरी भूत संचरले दारुण, मग अनन्य वर्ते जेवी. या लागे हा तामसी असुर, यासन देवा कदापि वर. षडाश्य जजाश्य वीरभद्र, नंदिकेश्वर सांगे. परम भोळा शंकर, म्हणे अमुचे लेख करू भस्मासुर. यास देवा गत्यवर, तो अन्यत्र राटेन करीस. म्हणे बाळका तुझ दिला वर, ऐसे एकताची असुर. उडेनाचे आनंद तोर, त्रिभुवना माझे न समाये. मृत्यूलोकाशी आला सत्वर, मग करीत चालला संहार. संत भक्त गोविप्र, शोधून भस्म करीत असे. मस्तकी हस्त ठेविला तत्काळ, भस्म होईन लगे वेळ. ऋषी चक्र शोधून सकळ, भस्म करी एकदाची. 56 देश शोधित, चमूसहित भुभुज. समस्त भस्म करी क्षणात, तोर नर्त उडवला. कुटुंबासहित ब्राह्मण, गिरीवरी बैसती लपोन. पृथ्वी उदास संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची. जैसा शयन पक्षी अकस्मात, पक्षी धरून संहारित. तैसा अंतरिक्ष येऊन त्वरित, मस्तकी हस्त स्पर्श करी. महायोद्धा रणपंडित, समरी जिंकी कृतांत. परिभस्मा वसुरा पुढे बलत, काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखांडी खेळत होता, तो नावरी बहुता पंडिता. तैशी त्या असुरापुढे पाहता, न चले युक्ती कवनाची. असुर करीतो नित्य संहार, शिवाशी न कळे समाचार. भस्म नेऊन दे सत्वर, महानम्र होय ते. सवेची मृत्यूलोका, मणी धरिला ऐसा अवाका. त्रिदशासहित शचीनायका, भस्म करावे यावरी. मग कमलोद्भव कमलावर, शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनात सुंदर, हिरोणी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्वस, मिळाल्या प्रजा ऋषी असमास. सर्वाचे भय पावले मानस, पुरहुता शरण आले. मग मगवा सकळासहित, पद्मगजा प्रतिग्रहाने सांगत. तो मरे शिराब्दी जामाद, त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान, ते ज्याने केले अधिदमन. म्हणून अधोक्षज नाम त्याला गुण, अतींद्रिय दृष्टा तो. ऐसा जो अधोक्षज, जवळी केला वैकुंठराज. घराणे सांगती प्रजा द्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्तासहित नारायण, शिवाजंगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही. उरलो आम्ही समस्त, एतुक्याचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत, भराण दिसे अम्मा ते. हेमवती करी जतन, ऐकोनी हसला भाललोचन. म्हणे भस्मासुरा स्मरण, जवळी आले यावरी. तुम्ही जावे स्थाना सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊन तेथवा. आपुले घराणे आणिले तेथ, इथ मिळाले ते देखिले समस्त. असुर मान तू कवित, सरडे ऐशी तयावरी. म्हणे जे आले इथ, उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानात, भस्मासुराशी तेथवा. अरे तू अधूर केला असुर, केला पृथ्वीचा संहार. तुझा आम्ही दिला वर, परीचा बारा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मद देई. ना तरी तव मस्तकी लवलाई, हस्त आत्ताची ठेवितो. भवानी उठवून गेली सदनात, असुर गिरवा तुकावित. शिवाच्या माता ठेवून हस्त, तुझने क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर, वेग धाविनला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले 10 दिशा. सो भक्तजन भवभंग, माया लागवी उमारंग. पळता झाला सवेग, घरोदरावन घेतले. पाठी लागला भस्मासुर, म्हणे जोगड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार, रक्षा विनंगाशी. वेदशास्त्रानं कळे पार, माया चक्र चाळक अगोचर. त्यास पामर भस्मासुर, धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मादिक देवाचे ध्यान, सनकादिवाचे दिकाचे देवतार्चन. त्याशी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता, दिशेजवळी परी न टोपे सर्वता. ऐसा कोटी वर्ष धावता, न लगे होता हाता सर्वेश्वर. उने पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फेडिता नातुडे. वेदशास्त्राचा तर्क चाचरे, गोखिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे, मदनांतक नाटोपे. असो प्रेमळ भाविक, त्याचा विकला कैलास नायक. उमेसहित त्याचे घरी देख, वास करी सर्वदा. तपबळ विद्याधन, या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण.
कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर बंधू आपला स्तवी देवा. मने कमलोद भवजनका कमलनयना कमलनाभा असुरमर्दना कमलधारका शेषशयना कमलाभरणा कमलप्रिया जगदवंद्या जगद्व्यापका जराजन्ममोचका जनार्दन जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धिशयना. ऐसे एकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला सुराते. शिव नियोग्रद घेऊन देख द्रोण पाहता झाला कौतुक. मोहिनी देखता सुर निशंक बोलून गेला ते तवा. विमाने पाहते समस्त देव म्हणते एकैशे रूप अभिनव. अष्टनयनिकाचे वैभव चरणांगुष्ठी नतळेची. नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझवरुणे कमळार्पणा ओवाळीजे. तुझे देखता वदन वाटे ओवाळून सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करुण मन मृगवान माझा बंदिला. तुझे पदकमळ जेथे उमटले तिथे सुवास गवया वसंत लोळे. तुवा परिसोनी सुरंगा जाळे अकळिले चित्तमिनी. मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर. मायावेशधारी मुरहर हर्षवदने बोलत असे. म्हणे मी तुझं वरीन त्वरित पहिलं तो निगृद्ध तरु दिसत. माझे त्याता हे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या. लग्नाधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथे ठेवावा. मी जे दावीन हवभाव तूही तैसेचे दावी सर्व. तेथे अनुमात्र ऊने पाडता देव शोभेल मग तुझ वरी. महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात. असुरती येशी अवश्य म्हणत सांगशी तैसा वर्तेन मी. ऐसा भुलवोनी तयाशी आणिला तो वटक छायेशी. मग नमोनी देवताशी रम्य नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहात. किन्नर व गंधर्व तेथ गायन ऐकता बोलले. देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेदुनी. गुप्त रूपे गुंजारव करीती वने परी ते कामिनी कोणा नेनवे. तिचे स्वस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलून. कुंभिनी सोडून करावया सर्वण कृदंत उपाये. मोहिनी जेत ठेवी हस्त असुरही तैसेचे करीत. आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी. मग असुरही आपले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागोनी भगवंत चतुर्भुज झाला. वटरूप सोडून देख प्रगट झाला तेथे मदनांतक. हरिहर भेटले झाले एक देव वर्षदी सुमनमाळा. मोहिनी रूप तेव्हा धरिले पाहुणे शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते. असित अंगार चंडक्रोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध वशावतार शिवाचे. भस्मासुर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्यानंद भरित. हस्त धरून रमा उमानाथ येथे झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहरा ते वदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण शिव सीतावल्लभ नाम सगुण. पंचवदन पंचगशन कर्पूर गौर कमलदभोभिता. पिनाक पाने पितांबरधर निळकंठ निर्दवर्ण शरीर. वृंदारक पिती वृंदावनाशी मधुहर गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय कात्र लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहहरता श्रधर. अंधकर्दन अगभ कहर असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर शुद्धुजाभर निसंसार निरंकार. नयनयावर नंदकिशोर ईशान्येश्वर इंद्रापती. क्षीरवर्णतनु शिराब्दी शयन. एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघाशी पूजोन आनंदमय जगदंबा. आता श्रुते सावधान पुढे सरसकथा अमृताहून. वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न. आता षडानन जन्म असे शिवलीला अमृत ग्रंथ सिंहस्थ.
गौतम सुरधोनी भेटोईत त्या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या हस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीत स्नान अर्थ जीवनी बुडी देवोन अघमहर्षी निमग्नजे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेच प्रसिद्ध, जेथे नाही भेदाभेद अक्षय भंग सर्वदा. शुलिलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसजोत सज्जन खंड, 12 अध्याय गोडा हा. श्रीरस्तु. श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः.